संविधानाला संपवण्याचं काम बीजेपी आणि नरेंद्र मोदी सरकार करते आहे. त्यामुळे आम्ही कोणाचा पर्याय नाही काढत आहे. ही वास्तविकता आज प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे साहेबांनी इथं मांडलेली आहे की आम्ही आज इंडिया अलायन्सला जो पाठिंबा देतो आहे तो आम्ही संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी देतो आहे. आणि हे सगळ्यांना आता कळायला लागलेलं आहे. ज्यांना मतविभाजन करायचं असेल, कोणाच्या इशाऱ्यावर नाचायचं तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही प्रामाणिकपणे आंबेडकरी चळवळीचे पाईक आहोत आणि म्हणून आम्ही आज इंडिया अलायन्सला मदत करायसाठी इंडिया अलायन्सच्या मागं उभं हवं असं त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय जे विचारसरणी होती, जी शाहू फुले आंबेडकर विचाराची पायामुळं होती, ती भाजपने उकळून फेकण्याचा एक निर्णय सत्तेमध्ये आल्यानंतर केलेला आहे. विचाराची राजकारणाची व्यवस्थाच या महाराष्ट्रातून संपवली गेलेली आहे. आज या पार्टीत आहे, काल उद्या त्या पार्टीत आहे. कोणी विचाराचं नाही, नाहीतर कोणी सहजतेने आलं नाही तर त्याला ईडीची भीती दाखवायची, कोणी सीबीआयची भीती दाखवायची आणि असं जबरदस्ती करून लोक आपल्या पक्षात ओढायचं आणि विचार व्यवस्था संपवायची, अशा पद्धतीचं भाजपने काम केलं. ज्याला आदर्श घोटाळ्याचा आरोप देशाचे प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये केला, दुसऱ्या दिवशीच त्यांना पक्षामध्ये घेतलं आणि राज्यसभेमध्ये पाठवलं. ज्यांच्यावर 70,000 कोटीचा आरोप केला त्यांना 8 दिवसानंतर मंत्रिमंडळात आपल्या मांडीला मांडी लावून बसून घेतलं. शिवसेनेनंही काहीतरी त्या पद्धतीचं दबावतंत्र वापरला गेलं असेल आणि त्यांचा आवाज बंद केला गेला असेल तर स्वाभाविक आहे की जे कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे होते त्यांचं मन दुखणं स्वाभाविक आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं पत्र त्यांनी दिलं असेल. देखो, आज़ादी की लड़ाई भी कांग्रेस ने लोगों से एक एक पैसा जमा करके लड़ी थी और प्रामाणिकता से देश को आज़ादी मिला के दी थी. ये दूसरी आज़ादी की लड़ाई है जो हमारा संविधान खतरे में आया है और लोकशाही खतरे में आई है, लोकतंत्र खतरे में आया है. तो आपने लोकतंत्र खतरे में आया है, इसका मतलब यही है कि जैसे अपोजिशन का बैंक खाते ही बंद कर डालो, अपोजिशन के पास पैसे नहीं रहना चाहिए, जैसे अंग्रेज करते थे वो सेम टैक्टिस बीजेपी ने, नरेंद्र मोदी की सरकार ने किया है. जो इनकम टैक्स का आधार बता के ये लोग कर रहे, तो बीजेपी ने भी इनकम टैक्स नहीं भरा है. उनके भी खाते जमा होना चाहिए, उनके भी खाते फ्रीज होना चाहिए. लेकिन अपोजिशन को आर्थिक कमजोर कर लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करने का जो बीड़ा बीजेपी ने उठाया है, तो लेकिन हम लोगों की अदालत को मानने वाले लोग हैं, हम लोकतांत्रिक व्यवस्था को मानने वाले लोग हैं. हम लोगों के बीच में जाएंगे और लोगों को कहेंगे कि ये इस तरह से पाप इन लोगों ने किया है, हम संविधान बचाने के लिए निकल रहे हैं और देश बचाने के लिए निकल रहे हैं. और ऐसे समय में भी हमारे उम्मीदवार को आप 1 रुपया, 10 रुपया, 5 रुपया जो भी आपके इससे हो दो और वोट भी दो और लोकतांत्रिक व्यवस्था के लिए बचाने के लिए आप आगे आए. यह आह्वान हम लोगों ने किया है.